एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचं स्वागत करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। विजय असो। आजच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे, आमदार विलास भुमरे, आमदार आमची लाडकी बहीण संजना जाधव, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार किशन तनवानी, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश जयस्वाल, भाऊसाहेब चिकटगावकर, त्र्यंबक तुपे, भरत राजपूत, पटवर्धन आणि सर्व जे महापौरांनी प्रवेश केला ते सर्व महापौर आणि माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनो, भाऊ पण आहेत आपले, पण लाडक्या बहिणींची मेजॉरिटी ज्यादा दिसते आणि इकडचे पत्रकार पण तसे बरे आहेत, तेही लाडके पत्रकार चांगले आहेत। खरं म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक ऐतिहासिक नगर आहे, ऐतिहासिक जिल्हा आहे आणि 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या ठिकाणी येतोय आणि हैदराबाद मुक्ती लढ्यात निजामाविरुद्ध रक्त सांडून हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना देखील मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांनाच मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। खरं म्हणजे मगाशी इथं लाडक्या बहिणींच्या राख्या मिळाल्या आणि सगळे किती बॉक्स होते भरून, हे प्रेम आहे। खरं म्हणजे राख्या किती आहेत यापेक्षा बहिणींचं प्रेम मोठं आहे, हे मला महत्वाचं आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी स्वागतासाठी असतात। आता तर मगाशी संजय म्हणाले की आपले सगळे लोक लाडक्या बहिणींना जागा नाहीत, आता तुम्हाला मोठं बांधायला लागेल। हे मगाशी लाडक्या बहिणीने सांगितलं नाही शिवसेना भवन बांधायचं इकडं, आता पालकमंत्री म्हणून कोणाची जबाबदारी आहे? आणि हे नाट्य मंदिर देखील, याचं नाव पण एकनाथ महाराज मंदिर आहे का? संत एकनाथ महाराज, हे ह्याच्यापेक्षा आता जास्ती क्षमतेचं आपल्याला बांधायला लागेल, बरोबर ना? आणि ते आपण बांधूया। जागा पाहिजे आणि मला माहीतच नव्हतं एवढे एवढे पैसे आणले त्या लोकांनी। इकडं 3000, तिकडं म्हणाले, मला म्हणाले ते 1600।
संजयकडे काय किती आहे? 2000. आता संजना ताई तेवढी राहिली आहे, कारण ती मागच्या वेळेस नव्हती ना आपल्या बरोबर. आता त्यांना या लोकांना, जुन्या लोकांना पैसे नाही देणार, ताईला देणार. खरं म्हणजे हे पैसे जे दिले ते विकासासाठी दिले. त्या त्या मतदारसंघामध्ये जी विकास कामं, जे प्रकल्प जे करायचे होते त्यासाठी दिले. मला मगाशी, आणि मी आपल्याला सांगतो की सर्व जे महायुतीचे आमदार, शिवसेनेचे, भारतीय जनता पक्षाचे, अजितदादा नंतर आले त्यांचेही, कधी आम्ही दुजाभाव केला नाही. शेवटी आमदार कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, यापेक्षा त्या मतदारांना जे काय पाहिजे ते देण्याचं काम आपण केलं. प्रकल्पासाठी, विकासासाठी. विकास हाच आपला अजेंडा होता. मला बोरणारे सरांनी मगाशी सांगितलं कुठलं ब्रह्मगव्हाण उपसा सिंचनसाठी, पैठणच्या, कुठं गेलं ते, रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जल सिंचन योजना. जवळपास 5000 शेतकरी होते आणि 18 गावं होती. त्यांची कर्जमाफी करायची होती आणि ते बोजामुक्त करायचं होतं. बोले नवीन कसं काय करू शकतो? ते बोले जे कोणी करू शकत नाही ते तुम्ही करू शकता. आणि खरंच आहे, जे आतापर्यंत झालं नाही, आता होणाऱ्या गोष्टी कोणी पण करतोय. न होणाऱ्या गोष्टी करण्याला महत्त्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी संत ज्ञानेश्वर उद्यान असेल, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन असेल, पैठण, आपेगाव, हिरडपुरी हायब्रिड मॉडेलमध्ये रस्ता असेल, ढोरकीन, कापूसवाडी, लिमगाव त्याला तो प्रकल्प असेल, 100 खाटाचं ग्रामीण रुग्णालय पैठणचं, बिडकीनमध्ये काय केलं आहे, DMIC प्रकल्प, 40,000 कोटींची गुंतवणूक, हजारो लोकांना रोजगार. हे मोजकच वाचलंय मी. खूप मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी संभाजीनगरला, जिल्ह्याला निधी दिला. पण कधीही आपल्याला, मी सांगतो की माझ्याकडे येणारा आमदार असेल, पदाधिकारी असेल, त्याचं पत्र पाहिलं की त्यावर मी सही करायचो, कारण ते पत्र त्या गावातल्या विकासाचं असायचं. त्या मतदारसंघामध्ये पाण्याची योजना असेल, ड्रेनेज योजना असेल, रस्त्याची योजना असेल, अशा योजनांसाठी आपण पैसे दिले. आता देखील माझ्याकडे इथं बसता बसताच काही लोकांनी सह्या घेतल्या, हुशार आहेत, त्यांना माहीत आहे, लगेच पाईप्स, एकनाथ शिंदे पेन काढतो, सही करतो, आणि पेनाची शाई कधी संपते तेही मला कळत नाही, म्हणून 2-2 पेन ठेवलेत मी. एकदा तर असा घोळक्यामध्ये एक जण आला पत्र घेऊन, आणि आता ते पत्रही महत्वाचं होतं. मग मी बोललो कुठं सही करू, थांब जरा गाडीत बसू दे. तोच असा पलटी झाला, माझ्या बोलतो पाटीवर हे ठेवा आणि सही करा. म्हणजे जगाच्या पाठीवर, कुणाच्या पाठीवर सही कोणी केली नसेल, ते एकनाथ शिंदेनी केली. खरं म्हणजे आपलं पद जे आहे, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांना माहित आहे, कधीही मुख्यमंत्री सहायता निधी असू द्या, मुख्यमंत्री सहायता निधी पूर्वी 2.5 वर्षात किती मिळाला होता, पूर्वीच्या 2.5 कोटी रुपये, आणि मी मुख्यमंत्री असताना 450 कोटी रुपये. कितीतरी लोकांचे जीव वाचले. कोल्हापूरला एक छोटी बहीण आली शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये, मी म्हणाले हिचं काहीतरी काम असेल.
आणि तिला बोललो काय तुझं काम आहे? बोले नहीं, इसका नाम, छोटा बच्चू होता तिच्या हातामध्ये, इसका नाम दुआ रखा है. बोला अच्छा दुआ रखा है. बोले मला काय दुआ, काय म्हणजे मला लक्षात नाही आलं. ती म्हणाली आपने मुख्यमंत्री सहायता निधि से इसका ऑपरेशन करवाया इसलिए इसकी जान बच गई. किती लोकांना मदत केली आपण, हे पुण्याचं काम आहे. या हाताने दिलेलं या हाताला कधी मी कळू दिलं नाही. मला स्वभाव नाही तो. आणि म्हणून जे 2.5 वर्षामध्ये जे आपण निर्णय घेतले, आपल्याकडे निर्णय घेताना कुठलंही प्रकरण स्टँडिंग नाही, पेंडिंग नाही, स्टे नाही. आपल्याकडे नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. बरोबर आहे रे संजय? हा. आणि त्यामुळे कारण काय द्यायची? जे काम होणार नाही हे सांगायला काय लागतं का स्किल? पण न होणारं काम कसं होणार, कसं करणार याला लागतं डोकं. मग अधिकाऱ्यांना मी ते सांगायचो, जे होणार आहे ते कोणी पण करतो. मला न होणारं काम कायद्याच्या चौकटीत बसवून, नियमात बसवून मला पाहिजे करून, आणि माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणाले खूप पैसे आहे, खर्च होईल, आपल्याला हे सगळं शक्य होणार नाही. परंतु मी सांगितलं, मी अधिकाऱ्यांनाही सांगितलं, त्या आमचे दोन्ही, मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री. आम्ही सांगितलं, ठरवलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्याला करायची आहे. विरोधकांनी त्याचं फार रान उठवलं, बोले चुनावी जुमला आहे. लोक म्हणाले की हे काय होणार नाही. कोणी कोर्टात गेलं हे बंद करायला. अरे सर्व मग म्हणाले 1500 रुपये काय देताय, आणि तेच निवडणुकीमध्ये म्हणाले आम्ही 2000 देतो. लोकांना माहित आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, आम्ही लोकांना वाटत होतं की फक्त काय होईल, घोषणा होईल, पैसे मिळणार नाहीत, नंतर निवडणुकीनंतर मिळतील. परंतु आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. आणि विरोधक म्हणा लागले, त्यांना फार आश्चर्य वाटलं, काय होणार आता, कसं होणार, हे आता पैसे सुरू झाले. मग म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, सरकार नाही तर वापस घेईल. अरे इथं देना बँक आहे, लेना बँक नाही. आम्ही देणारे आहोत. आणि मला कळलं की आचारसंहितेमध्ये या काळात काहीतरी गडबड करतील विरोधी पक्ष, आणि इथं काहीतरी योजना बंद पाडण्यासाठी कुठं ना कुठं खटाटोप करतील. म्हणून आचारसंहितेचे जे हप्ते आहेत, इन्स्टॉलमेंट, तेही आम्ही अगोदरच जमा करून टाकले. बरोबर ना? त्यामुळे त्यांचा सगळाच रस्ता बंद झाला. त्यांनी तर सरकार बनवून टाकलं होतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री वगैरे हे सगळं ठरवलं होतं. हॉटेल बुक केली होती 5 स्टार. सरकार येणार, जसं लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह केलं, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, सगळ्यांना घाबरवलं. तसं म्हणाले आता विधानसभेत पण आपलं सरकार येणार. त्यांची भाषा बदलली. म्हणाले याला जेलमध्ये टाकतो, त्याला जेलमध्ये टाकतो, त्याला बर्फाच्या लादीवर झोपवतो. अरे बाबा, एकदमच डोक्यात त्यांच्या सत्ता गेली. पण 5 स्टार हॉटेल असू द्या, सगळं असू द्या, त्याची सगळी बुकिंग माझ्या लाडक्या बहिणींनी रद्द करून टाकली. मी तेव्हा सांगायचो, हे दुष्ट सावत्र भाऊ हे तुमच्या योजनेमध्ये खोडा घालायला आलेले आहेत. ते निवडणुकीत आले की त्यांना बरोबर जोडा दाखवा. माझ्या लाडक्या बहिणीने बरोबर ऐकलं. जोडा पण
6-7 नंबरचा नाही, डायरेक्ट 232 नंबरचा जोडा दाखवून टाकला. 232 आमदार आले. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी 232 आले होते का रे बाबा? आणि एवढं दिलं जबरदस्त. एकी मारा पर सॉलिड मारा आणि पार साफ करून टाकलं, चारी मुंड्या चित. अरे विरोधी, मगाशी मला पत्रकार विचारत होते, विरोधी पक्ष नेत्याचं काय? बोले विरोधी पक्ष नेत्या एवढ्या संख्याबळ पण या महाराष्ट्रातल्या जनतेने विरोधकांना दिलं नाही, महायुतीला भरभरून आशीर्वाद दिला. मला एक समाधान आहे, आनंद आहे की आज महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा पद येतात, पद जातात, पुन्हा येतात, पद वर खाली होतात, त्यात काय? बाळासाहेब सांगायचे सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, नाव जाता कामा नये, नाव गेलं की पुन्हा येत नाही. पण मला या महाराष्ट्रातल्या तमाम कोट्यावधी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली मला, ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे, सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. त्यामुळे कोणी काही म्हटलं, आता पण काय काय सांगतायत, काय होणार बघा, बंद होणार, लाडकी बहीण योजना अमकं होणार, तमकं होणार, सरकारला इकडे पैसे द्यायला पैसे नाही, पगार द्यायला पैसे नाही. पण मी तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना सुरू करताना हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता. तुमची लाडकी बहीण योजना कुणी किती काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा कधीही बंद होणार नाही, कधीही बंद होणार नाही. नाहीतर तुम्ही मग कारण शेवटी तुम्ही जे पाहिलं मी निवडणुकीच्या वातावरणामध्ये की लाडक्या बहिणी, काल परवा मी एका पत्रकारांच्या घरी गणपतीला गेलो होतो, दोन्ही पत्रकार होते आणि तिथं घरकाम करणारी आमची लाडकी बहीण, तिला कळलं मी आलोय, तर त्यांनी त्यांची परवानगी घेतली, आम्ही आमच्या एकनाथ भाऊंना भेटू शकतो का? भले भेटा बेटा, आता ते कसे सांगतील भेटू. आणि मी तिला विचारलं, बोले मला नमस्कार केला, मला अरे बाबा पाया बिया पडू नको बाबा, आम्ही आमचं कर्तव्य केलंय. म्हणा काय केलं? बोले माझ्या पायाचं ऑपरेशन केलं, पायाचं हाड वाढलं होतं, त्याचं ऑपरेशन केलं मी. अगदी. आणि माझ्या मुलांचं जे काही कधी मला काय वाटायचं हे करू ते करू, पण आता ते मी माझ्या हक्काचं म्हणून, माझा अधिकार म्हणून मी सही करून पैसे काढून हे करायला लागले. म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. असे अनेक उदाहरणे. काही माझ्या लाडक्या बहिणी एकत्र आल्या, त्यांनी क्रेडिट सोसायटी काढली, बचत गट काढले, काही छोटा मोठा व्यवसाय करू लागले. ठाण्यामध्ये एक आमच्या एक लाडकी बहीण स्टॉल काढला, त्याला नावच दिले लाडकी बहीण. मी गेलो तिथं, लाडकी बहीण आहे ना, जायलाच लागेल. आणि विचारलं काय? अख्खं कुटुंब त्या स्टॉलवर काम करतं, चहापासून फराळापर्यंत. 1200 रुपये प्रत्येक दिवसाला त्यांचा धंदा आहे, 1200 रुपये. कोणी साड्यांचा व्यवसाय करत आहे, कोणी देवपूजेचं सामानाचं. माझ्याकडे गेल्या वर्षी एक मुलगी आली होती, तिने आरतीचं ते सामान, आरतीचे ते काय त्याच्यामध्ये वाद्य घुंगरू आणि ते त्याचं सामान घेतलं. 3000 रुपये मिळाले तिला. 3000मध्ये घेतलं आणि 9000 विकलं. 6000 रुपये फायदा मिळाला. मला काल कोणीतरी सांगत होतं की त्यांनी त्याच्यामध्ये छोटं हॉटेल आता चालू केलंय पैशाने. आणि म्हणून छोट्या छोट्या स्टॉलवरून माझ्या लाडक्या बहिणी उद्योगपती होत आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. आणि लाडक्या बहिणींना आम्ही लखपती केल्याशिवाय राहणार नाही.
कारण शेवटी आत्मनिर्भर जे करायचं आहे, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं जे ते स्वप्न आहे की या महिलांना देशातल्या आत्मनिर्भर करायचं आहे. जनधन योजना केली, अनेक योजना त्यांनी केल्या, ड्रोन दीदी केली, लखपती दीदी केली, आपणही लेक लाडकी लखपती केलं. एसटी मध्ये 50% सवलत दिली. मला म्हणाले, अरे एसटी तोट्यात आहे, अजून तोट्यात जाईल. मला तोट्यात आहे ती फायद्यात येईल बघा, आणि गेली तर गेली तोट्यात. आणि 50% केल्यावर फायद्यात आली एसटी. लाडक्या बहिणी आपल्या पतिराजाला सांगू लागल्या, 50%त मी जाऊन येते, बाजार करून येते. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या योजना ज्या केल्या शेतकऱ्यांसाठी देखील, ज्या आम्ही घोषणा केलेली आहे शेतकरीसाठी, ती देखील योजना आम्ही पूर्ण करणार. ज्या ज्या योजना आम्ही घोषणा केल्या त्या सर्व योजना टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे नेणार. काही लोक मला म्हणाले की तुम्ही 2100 कोटी रुपये करणार होते. भले हो, करणार. आम्ही जो शब्द दिलाय तो शब्द पाळणार. थोडंसं आम्हाला थोडंसं जरा हे आर्थिक जी काटकसरीचं जे काही हे आहे ते थोडं आम्हाला जरा जागेवर येऊ द्या, आम्ही ते करणार. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांना नमो सन्मान योजना, अतिवृष्टीमध्ये नुकसान भरपाई, मोबदला नुकसान भरपाईचा, अनेक योजना ज्या आपण केल्या त्या 45,000 कोटी रुपयाचं वाटप 2.5 वर्षामध्ये केलं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं मोठं वाटप शेतकऱ्यांना आपण केलं. ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांसाठी जे काही योजना आम्ही केलेल्या आहेत, मला म्हणतात पत्रकार तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली आहे. सगळं एकदम आपण एका टप्प्यात करू शकत नाही. आपण खोटं बोलणारे लोक नाही, आपण कधी कुणाला फसवलं नाही, प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. मला वाटतं कोणीतरी एकदा निवडणुकीमध्ये वीज बिल माफ करतो म्हणून सांगितलं आणि निवडून आल्यानंतर विजेची बिलं गेली फटाफटा फटाफटाफट. तसं नाही आपण करणार. जे बोलणार तेच करणार, आणि जे बोललोय ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार. हा एकनाथ शिंदे आणि सरकारचा शब्द आहे. आणि म्हणून 150 पेक्षा जास्त आहे शेतकऱ्यांसाठी. आपण मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आता देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याही कारकिर्दीमध्ये सुप्रमा देतोय आपण. आणि पूर्वीच्या सरकारच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 2 प्रकल्पांना मान्यता दिली होती, फक्त 2. आणि मी मुख्यमंत्री असताना 150 पेक्षा जास्त सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली शेतकऱ्यांच्या. देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते 2014, तेव्हा जलयुक्त शिवार योजना आणि मराठवाडा वॉटर ग्रीड त्यांनी मंजूर केलं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ते बंद केलं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीडला पुन्हा चालना दिली. आजच आमचं बैठक होती मुख्यमंत्री आणि आमची सगळे विजन डॉक्युमेंटवर. त्यामध्ये देखील एकदा आम्ही दिल्लीमध्ये प्रधानमंत्री महोदय यांच्या बरोबर बैठक होती. प्रधानमंत्री महोदयांनी देखील नदी जोड प्रकल्पाला प्राधान्य द्या राज्यातल्या, अशा प्रकारचा आदेश दिला. आणि नदी जोड प्रकल्पाला देखील आपण प्राधान्य देतोय आणि त्याला केंद्र सरकार देखील आपल्याला मदत करणार आहे. आणि म्हणून जिथं दुष्काळ आहे तिथं त्याची गरज आहे. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जे जे काही करता येईल ते केलं पाहिजे, ही भावना आम्ही ठेवलेली आहे. आणि म्हणूनच मराठवाड्यामध्ये, मराठवाडा ऐतिहासिक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. आणि मगाशी कोणी सांगितलं इतिहास घडवणारी भूमी आहे. शिवसेनेला खऱ्या अर्थाने रुजवणारी ही भूमी आहे. औरंग्याला इथंच गाडणारी भूमी आहे. आणि म्हणून
या ठिकाणी संभाजीनगर बाळासाहेबांना देखील जीव की प्राण होतं. संभाजीनगर हे नाव अगोदर जेव्हा इतके वर्ष सुचलं नाही, 2.5 वर्ष, जाता जाता काहीतरी गडबड करून म्हणजे जायचं, पण जे निर्णय घेतले तेव्हा तुमच्याकडे बहुमत नव्हतं. पण जसा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अधिकृतपणे छत्रपती संभाजी महाराज नगर आपण केलं, अधिकृतपणे, आणि केंद्राने देखील त्याला तात्काळ मान्यता दिली. आणि म्हणून हे जे काय आहे हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आहे. या ठिकाणी लोकसभेमध्ये मगाशी सांगितलं, खासदार आपले संदीपान भुमरे यांना तुम्ही निवडून दिलं, त्याबद्दल देखील तुम्हाला मी धन्यवाद द्यायला इथं आलेलो आहे. की मराठवाड्यामध्ये मला वाटतं एकटेच आले ना, आणि सगळे लोक म्हणायचे निवडून येणार नाहीत निवडून, पण तुम्ही सगळ्यांनी ताकद लावली, निवडून आणलं. संभाजीनगरमध्ये 6 उमेदवार होते आपले, 6च्या 6 आपण निवडून दिले. 100% सक्सेस रेट. आणि मला वाटतं मराठवाड्यात 12 आहेत टोटल. आणि म्हणून मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेबांचा प्रेम, बाळासाहेबांचं मराठवाड्यावर होतं, आणि मराठवाड्याचं देखील बाळासाहेबांवर प्रेम. मगाशी संजय शिरसाट आणि इतर लोकांनी सांगितलं की मी जेव्हा आपण विचार केला की बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्याची तोडमोड होऊ लागली, बाळासाहेबांना नको होतं जे ते करू लागले, आणि शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं. शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप झालं. शिवसेनेचा पवित्र धनुष्यबाण या ठिकाणी गहाण ठेवला गेला. आणि त्यावेळेस मग हे सर्व सहकारी मला म्हणाले काही निर्णय घ्या. आणि मी म्हणालो काय निर्णय घ्यायचा? बोले तुम्ही जो निर्णय घ्याल तो त्याच्याबरोबर आम्ही आहोत. आणि मग आपण 2022ला जो उठाव केला, महाराष्ट्राने पाहिला, देशाने पाहिला, जगातल्या अनेक देशाने पाहिला, आणि तो उठाव सरकार बदललं. सरकार सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण आणलं, आणि सर्वसामान्य लोकांनी आपल्या सरकारला पाठिंबा दिला, आशीर्वाद दिले, आपण घेतलेली भूमिका स्वीकारली. आणि म्हणून आपण 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो. तेव्हा काही लोक म्हणाले जेवढे गेले 40 लोक 50 लोक त्यातलं एकही निवडून येऊ देणार नाही. मी तेव्हा पहिलं भाषण, मगाशी कैलासजी म्हणाले की तुमचं पहिलं भाषण ऐकलं मी पहिलं भाषण केलं, ते भाषण नव्हतं, संवाद होता, माझ्या मनातल्या भावना होत्या. मी सांगितलं जे मी केलंय, आणि माझ्याबरोबर जेवढे लोक होते त्यांना निवडून नाही आणलं तर हा एकनाथ शिंदे राजकारण सोडून शेती करायला गावी निघून जाईल. मग आता कुणी जायला पाहिजे? मी तर 40चे 60 आणले. आणि या सर्व लोकांनी जो बघा, एक नगरसेवक, सरपंच पण इकडचं तिकडे जायला विचार करतो ना, हे तर आमदार मंत्री होते त्याच्यामध्ये. या सर्वांनी एक इतिहास केला. आणि आज कोणी किती शिव्या दिल्या आम्हाला, रोज शिव्या, रोज आरोप, रोज ज्योतिष नवीन नवीन. मगाशी संजय शिरसाट म्हणाले, मी ऐकायचो, मी म्हणायचो तुम्ही काही शिव्या द्या, तुम्ही आरोप करा, पण हा एकनाथ शिंदे तुमच्या आरोपाला आरोपाने नाही, कामाने उत्तर देईल, कामाने उत्तर देईल. आणि कामाने उत्तर दिलं. एकीकडे विकास प्रकल्प नेले पुढे, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. आणि हे सर्व करत असताना रात्रीचा दिवस केला. कधी हा एकनाथ शिंदे 2-3 तासापेक्षा झोपला नाही जास्त. पूर्ण एकही दिवस सुटी न घेता या ठिकाणी पूर्ण 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा कारकिर्दीमध्ये एकनाथ शिंदेने महाराष्ट्रासाठी, विकासासाठी काम केलं. आणि
त्याची पोचपावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली. आज आपण पाहतोय किती आरोप प्रत्यारोप करताय. किती निवडणुका आल्या की निवडून लोकसभेमध्ये जे मतं मिळाली, पत्रकार इकडे आहेत, लोकसभेमध्ये मतं मिळाली, त्यांना जादा जागा मिळाल्या की ईव्हीएम चांगला आहे, जादा जागा मिळाल्या की मतदार यादी चांगली, निवडणूक आयोग चांगला, एखाद्या राज्यात ते जिंकले तर तिकडे ते चांगलं, पण हरल्यानंतर लगेच ईव्हीएम घोटाळा, निवडणूक आयोग, त्याला काय चुना आयोग का काय काय म्हणायचे. आणि एवढं सगळं करत असताना आम्ही कधीही जे जनतेने निर्णय घेतला ते ॲक्सेप्ट केला, जनतेचा कौल मान्य केला. किती कशी लोक आज बघा, कैलास पाटील किती लोक इथं आज शिवसेनेमध्ये आले, मनापासून आलेत ते. ही हा जो ओघ आहे हा रोज दररोज सुरू आहे. मुंबईमध्ये येऊन प्रवेश करतायत, त्यांच्या जिल्ह्यात प्रवेश करतायत, सगळीकडे प्रवेश करतायत. याचं कारण आपण शिवसेना प्रमुखांची विचारधारा पुढे नेतोय, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आपण पुढे नेतोय. आज पाकिस्तानमध्ये जे काही पहलगाम मध्ये झालं, माझ्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्यांनी केलं, त्या भारतीय सैनिकांवर देखील संशय व्यक्त करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या निर्णयावर संशय व्यक्त करतात. राहुल गांधी असतील, काँग्रेस असेल. आणि म्हणून भगवा दहशतवाद मध्ये काढला, आणखी काय काय काढलं. हा भगवा झेंडा कुणाचा आहे? हा प्रभू रामचंद्राचा आहे, हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा बाळासाहेबांचा आहे. आणि त्याला डाग लावण्याचं काम, बदनाम करण्याचं काम हे लोक करताय. आणि म्हणून जे काय आता आरोप प्रत्यारोप करताय, मला वाटतं जे गेले ते त्यांना काय काय दूषणं देतात माहीत नाही, माहीत आहे. परंतु कधी हे का गेले, हे का जात आहेत, याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. परंतु जो गेला तो कचरा. आणि म्हणून लोक जे काही आज निर्णय घेत आहेत, आणि हे जे लोक आज आपल्या बरोबर सगळे येत आहेत, याचं कारण एवढंच की हा एकनाथ शिंदे काम करणारा आहे, अडचणीत उभा राहणारा आहे, जीवाला जीव देणारा आहे. या ठिकाणी कार्यकर्ता, बाळासाहेब सांगायचे शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं आहे तर शिवसैनिक. या शिवसैनिकाला जपण्याचं काम आपल्याला करायचं. आज व्यासपीठ मोठं आहे आमचं, या व्यासपीठावर सर्व पदाधिकारी आहे, हे आपलं वैभव आहे. परंतु या व्यासपीठाच्या समोर वर आणि खाली जर तुम्ही नसता तर या व्यासपीठाला शोभा नसती आली. ही संपत्ती, हे ऐश्वर्य तुम्ही आहे शिवसेनेचं. आणि म्हणून बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण काही लोक सहकाऱ्यांना काय काय म्हणायचे ते मी काय म्हणत नाही. परंतु हा फरक आहे, हा फरक आहे. बाळासाहेब कार्यकर्त्याच्या मागे उभा आहेत. म्हणून मी या सर्व लोकांना नेहमी सांगतो की हे सर्व कार्यकर्तेच आपल्याला मोठं करतात, पक्षाला मोठं करतात. कोण मग मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री होतो, मंत्री होतो, पालकमंत्री होतो, खासदार होतो, आमदार होतो. पण या सगळ्या लोकांना विसरता कामा नये, यांना जपलं पाहिजे. हे आपली दौलत आहे, ही आपली संपत्ती आहे, ही आपली संपत्ती आहे. जेव्हा सुरुवातीला म्हणाले काय तुम्ही कशावर क्लेम करणार, बोलो कशावरच क्लेम करणार नाही. आमची संपत्ती फक्त बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, आणि शिवसैनिक हीच आमची संपत्ती आहे. आणि त्यामुळे जेव्हा हे लोक अडचणीत असतात कार्यकर्ते, त्यावेळेस मात्र त्यांच्या काय अडचण असते, पोलीस स्टेशन, कोर्ट, अमकं तमकं, दुखलं खुपलं, हॉस्पिटल, त्यावेळेस मात्र आपल्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी
या कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे, ही भूमिका प्रत्येकाने ठेवली पाहिजे. शेवटी कार्यकर्ता हा सगळ्यात महत्वाचा आहे. कार्यकर्ताच मोठा करत असतो पक्ष. आणि म्हणून शिवसेना मोठी झाली, पक्ष मोठा झाला तरच आपला मान सन्मान आहे. आणि म्हणून आपल्या पक्षामध्ये कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. आपण सर्वजण सहकारी आहोत, सहकारी. म्हणून मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस म्हणायचो की मी मुख्यमंत्री असलो तरी पहिला मी कार्यकर्ता आहे. कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. शेवटी कार्यकर्ता मरता कामा नये, कार्यकर्ता विसरता कामा नये. शेवटी जेव्हा नेत्यांच्या डोक्यामध्ये जेव्हा वाटतं मी अमका आहे तमका आहे, त्यावेळेस मात्र त्याच्या हातून चुका होत जातात. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हे समजून आपण काम केलं तर जनता कधी विसरत नाही. मी आपल्याला सांगतो उदाहरण. मुख्यमंत्री असताना मला फोन यायचे काही लोकांचे, माझ्या बहिणींचे यायचे, भावांचे यायचे, आमच्याकडे पाणी येत नाही, आमच्याकडे शौचालयाचा दरवाजा तुटलाय. मुख्यमंत्री असताना मी कधी त्याला असं म्हणालो नाही, कोणाला फोन करतो रे तू, ते नगरसेवकला कर, कधी नाही म्हणालो. मी त्याचा नंबर आपल्या तिथल्या पदाधिकाऱ्याला दिला, नगरसेवकाला दिला, बोले जा तिकडं आणि त्याचं बघ आणि ते करून घे. शेवटी माणूस का फोन करतो, त्याला विश्वास असतो की आपलं काम होणार. आज जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मला काही पोलीस सांगायचे, काही एक पत्रकार सांगायचे, वयस्कर काही लोक यायचे गावाकडून आणि त्यांना काही अपॉइंटमेंट नसायची. अपॉइंटमेंटकडे आपल्याकडे काही पद्धतच नव्हती. शेवटचा माणूस भेटेपर्यंत मी भेटायचो आणि त्यांना विचारलं तुम्ही इथे आलात कसं विदाऊट सगळं काही अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय. बोलले मला विश्वास आहे आमचा एकनाथ शिंदे मला भेटणार, हा विश्वास आहे. हा विश्वासच मोठा आहे. आणि तेच सगळं आपलं जे काही कमाई आहे ती आहे. पैसे किती कमवले, प्रॉपर्टी किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली, प्रेम माणसांचं किती कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये, राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये जे केलं ते लोकांसाठी केलं. मी नेहमी लक्षात ठेवायचो मी मुख्यमंत्री आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मी या पदावर आहे. पद येतात जातात हो, परंतु जेव्हा काहीच पद नसतं त्यावेळेस देखील जाणारा येणारा माणूस आपल्याकडे तोंड फिरवून पाठ फिरवता कामा नये. आपला इथं बस थांबून बोलला पाहिजे, हा भला माणूस होता, हा चांगला माणूस होता. पाठ फिरवले म्हणजे त्याला चरबी जास्ती होती असं बोलता कामा नये. हे मी नेहमी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगत. हीच कमाई आहे आपली, दुसरं काय आपल्याला घेऊन जायचं आहे. प्रेम. इथं सगळं सर्वसामान्य जनता ही आपल्या राज्यातली सुखी झाली पाहिजे. मला नेहमी पत्रकार विचारतात या देवाकडे गेला, गणपतीकडे गेला, काय साकडं घातलं. मी एकच सांगतो, माझ्या राज्यातला, आपल्या राज्यातला बळीराजा सुखी झाला पाहिजे, त्याच्यावरची संकट अरिष्ट दूर झाली पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणी, लाडका शेतकरी, लाडका भाऊ, ज्येष्ठ सगळे वारकरी संत यांच्यावरचं सगळं अरिष्ट दूर झालं पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आले पाहिजे. आणि मी जे आहे ते मोकळ्यापणाने सांगायचो. आपले काय तिकडे आलो होतं, ते तुमच्याकडे आलो होतो तिकडे, ते आपले कोण महाराज, रामगिरी महाराज होते. मला खूप लोक बोलले तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ. अरे काय बंधन आहे का बांधी काय आहे का, कायदा आहे काय. आणि मी म्हणालो तेव्हा मी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी. आणि मी म्हणालो या राज्यात संतांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही. बोललो काय, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथं ही संतांची भूमी आहे, ही वीरांची शूरांची भूमी आहे. संभाजीनगर तर आपल्याला सगळ्यांना इतिहास घडवणारी भूमी आहे.
आणि म्हणून मला आनंद झाला खूप. आपण एवढं मोठं काम केलं, लोकसभा, विधानसभा, महायुतीला देखील विजय मिळवून दिला. आपल्या धन्यवाद जेवढे मानावे, आभार मानावे तेवढे कमी आहे, थोडे आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आपण जनतेचे सेवक आहोत, आपण मालक नाही. आणि म्हणून सेवा जेवढी करता येईल तेवढी करा. आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आज बघा, आपली ही महायुतीची दुसरी इनिंग सुरू आहे आणि आताही त्याच वेगाने आपण पुढे जातोय. आपला अजेंडा काय आहे? राज्याचा विकास. आपला अजेंडा खुर्ची नाही आहे. म्हणाले काय तुमच्या हे झालं ते झालं अमकं झालं, पत्रकार विचारता. खुर्ची अजेंडा नाही आहे. ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेऊन सोडवणं हे आमचं काम आहे, हे आमचं काम आहे. आणि म्हणून त्यांना महत्त्व आपण देतो. आणि म्हणून तुम्ही आता लोकसभा जिंकली आहे, विधानसभा जिंकलेली आहे. आता आपल्याला महायुतीचा भगवा इथे संभाजीनगरमध्ये डौलाने फडकवायचा आहे. फडकवणार ना सगळे लोक. आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था हा पाया आहे. याच्यानंतर डायरेक्ट लोकसभा निवडणूक आहे, विधानसभा आहे. म्हणजे आमदारांचा पण पाया आहे हा. बोलणारे जी ते सगळे लोक लक्षात ठेवा. तुमच्या निवडणुका झाल्यात, आता कार्यकर्त्यांच्या बाकी आहेत. संजय बोलला मगाशी. आणि म्हणून ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्यात, कारण हा तुमचा पाया आहे. आणि म्हणून महायुती म्हणून आपण पुढे जातोय. तुम्ही त्याची बाकी काही चिंता करू नका. तुम्ही आपलं काम निवडणुकांचं जे आहे, आणि निवडणुका काय आपल्याला नवीन नाही आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधीच काम करत नाही. मगाशी मला पत्रकार विचारले काय तयारी केली, बोललो तयारी करावीच लागत नाही. 24 तास 24/7 शिवसेना तयार असते. निवडणुका असू द्या नसू द्या, कधी काम आपण बंद केलंय, थांबवलंय? कोविडमध्ये काम केलं आपण, तेव्हा काय निवडणुका होत्या? एखादी आपत्ती येते, आपदा येते, तिथं आपण जातो ना धावून. महाराष्ट्रामध्ये महापूर आले, तिकडे गेलो आपण. कुठं इरशाळवाडी, कुठं कोल्हापूर, कुठे सांगली, अगदी उत्तराखंड आपली शिवसेना जाते. केरळमध्ये आपली जाते. जम्मू काश्मीरमध्ये देखील आपले जेव्हा लोक पहलगामचा अटॅक झाला त्यावेळेस देखील आपले लोक गेले. मी स्वतः देखील तिथं गेलो. मी स्वतः पण गेलो. तर मी फोन करून त्यांना माहिती घेत होतो. ते आम्हाला सांगत होते लवकर आम्हाला इथून काढा, लवकर काढा. मी बोललो आता फोन करून काय, मी निघालो सरळ आणि गेलो. आणि असं नाही गेलो, विमान घेऊन गेलो. 5 विमानं स्पेशल आपण केली त्यांच्यासाठी आणि त्यांना इकडं आणलं. त्याचबरोबर पुन्हा मी गेलो होतो. आपल्याकडे एक पेलवान आला, चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी. ते सगळे पेलवान म्हणाले आम्हाला लष्करासाठी रक्तदान करायचं आहे. आणि 1200 पैलवान आपले काश्मीरमध्ये गेले आणि 1000 लोकांनी रक्तदान आपल्या लष्करासाठी केलं, भारतीय सैनिकांसाठी केलं. हे आपलं काम आहे. मी केलं. शेवटी मी त्यांना सांगू चला तुम्ही पुढं आणि मी मागं, तुम लढो मैं कपडा संभालते असलावाला मी नाही आहे. मी रक्तदान केलं. शेवटी कार्यकर्ते हीच आपली ताकद आहे. आणि म्हणून तुम्ही एवढंच आपल्याला मी सांगतो, संभाजीनगर हे बाळासाहेबांचं प्रेम असलेलं शहर आहे. आणि या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या, नगरपंचायत, महापालिका, ज्या ज्या निवडणुका येतील, हे अजून दिलेत काय, छत्रपती संभाजीनगर करता सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी 2700 कोटी रुपयाला मंजुरी दिली आहे. 2700 कोटी. आणि काम प्रगतीपथावर आहे. 52 टाक्या होत आहेत मोठ्या. मगाशी मी आढावा घेतला. आयुक्तांनी सांगितलं की 26 MLD का किती चालू केलं ना त्यांनी. 27 MLD पाणी सुरू झालं. आता नोव्हेंबरमध्ये 200 MLD काहीतरी म्हणाले ना.
200 MLD आता पाणी आणखी नोव्हेंबरमध्ये सुरू होईल आणि मार्चमध्ये 392, म्हणजे तुम्हाला दररोज पाणी मिळणार. पहिले एक दिवस आड, नाही तर मी बोलून गेलोय तर दररोज नाही मिळत. पहिले एक दिवस आड आणि नंतर दररोज. रस्त्यांना पण आपण पैसे दिले मुख्यमंत्री असताना, आताही आपण देतोय. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला विकासाच्या योजना या ठिकाणी केल्यात, आणखी करायच्या आहेत. आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरला कुठंही पैशाची अडचण येणार नाही ही आपल्याला खात्री देतो. पालकमंत्री तर आहे इथे. पुढचं काय सांगत नाही मी, फक्त त्याला ते शिवसेना भवन आणि आपले नाट्यगृह हे आपल्याला करायचं आहे. हे माझे सगळ्या लाडक्या बहिणी खाली बसल्या, त्यांना पुढच्या वेळेस खाली बसायची वेळ येता कामा नये. आणि म्हणून आणि बाकी तर तुम्हाला सगळं माहीत आहे. आतापासून आपण कामाला लागूया. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत याची निवडणूक आहे, कधी लागेल. आणि तिकीट एकच असतं, इच्छुक अनेक असतात, पण एकालाच तिकीट आपण देऊ शकतो. पण ज्याला तिकीट मिळालं तो एकदम चांगला मजबूत योग्य आणि दुसरा अयोग्य असा विचार करता कामा नये. इतर जी काही पदं आहेत, इतर ज्या काही संधी आहेत त्याही मिळत असतात. सरकार आहे आपलं आणि जिल्हा लेवल आहे, तालुका पातळी आहे, काही काही कमिट्या आहेत, त्यामध्ये माणसांना आपल्याला ॲडजस्ट करता येतं. पण एकदा शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला की मग त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचं. महायुतीचा उमेदवार जाहीर झाला त्याच्या पाठी उभं राहायचं आणि महायुतीचा भगवा झेंडा या संभाजीनगरवर फडकवण्याचा संकल्प आज आपण करूया. आणि आपल्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि पुढच्या वेळेस आपलं मोठं पटांगण घ्या आणि कुणीही जागेवर धन्यवाद. बसून राहायचं आहे. जय हिंद, जय सर्वांनी महाराष्ट्र. कृपया बसून राहा. एक मोठा भव्य दिव्य सत्कार होणार आहे साहेबांच्या हस्ते. केसरी ढोल ताशा पथक ऋषिकेशजी जयस्वाल या ठिकाणी आभार प्रदर्शन करतील. तत्पूर्वी केसरी ढोल ताशा पथक पदमपुरा जगदीश माहोर आजच्या या कार्यक्रमाला शिवसेना सचिन वाहुळ पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते तसेच शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथजी